उपमुख्यमंत्रीपद रद्द करावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तुमच्या काळात उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य होतं का, यावर असा निशाणा शिंदेंनी साधलाय। अधिवेशनात पूर्णवेळ तरी बसा असा टोलाही यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। विरोधकांची जळजळ मळमळ सुरू आहे असं वक्तव्य देखील यावेळी एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। नेत्याला हे सरकार का घाबरते तर ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य। अरे काय लावलंय? इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा। इतक्या वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पदं होती आणि कसा कारभार चालला। महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं? आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं। आणि कोण बोलतंय? अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशनात पूर्ण वेळ तरी बसा।